विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर अचानक झालेल्या कारवाईला सामोरे जात असताना लोकांनी आपल्या जवळील विणकामाचे असलेले कागदपत्र दाखवून पोलिसाला जाऊ देण्याची विनंती केली। पोलिसांनी अखेर लोकांना ताकीद देऊन सोडण्यात आले। यावेळी राज ठाकूर, प्रमोद हरणे, सचिन मोहोळ, शेख अहमद, शेख मुस्ताक, मोहसिन खान, अमर कराडे आदीसह महिला कर्मचारी उपस्थित होते। लॉकडाऊनची जी विहित मर्यादा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी करून दिलेली आहे, त्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा खरेदी विक्रीसाठी सुरू राहतील। तसेच MIDC परिसरातील काही उद्योजक हे सुद्धा आपल्या हस्तातून सुरू ठेवतील असे निर्देशित केलेले आहे। या सर्व गोष्टीचा नागरिक पुरेपूर फायदा घेत आहेत। बहुतांशी नागरिक वैद्यकीय कारणं दाखवत आहेत। थोड्या वेळापूर्वी आपण स्वतः या ठिकाणी होतात। प्रत्येकाजवळ कुठली ना कुठली फाईल त्या ठिकाणी असते आणि गयावया करून आम्हाला हॉस्पिटलला जाणं आवश्यक आहे अशी या ठिकाणी विनवणी करताना दिसत आहेत। त्यामुळं आपल्याला त्यांचं ज्युनियननेस या ठिकाणी जज करता येत नाही किंवा खरं बोलतात की खोटं बोलत आहेत। कुणी राशनच्या बहाण्याने या ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतायत, कुणी MIDCतनं शहरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत। अशा विविध कारणाचा लोक बरोबर फायदा घेताना दिसून येत आहे। त्यामुळं त्यांच्यावरती कडक कारवाई करणेसुद्धा थोडंसं कठीण जातं आहे। पण तरी आम्ही पुरेपूर या म्हणजे जनतेला आवाहन करतो की त्यांनी विनाकारण बाहेर पडू नये आणि विनाकारण बाहेर पडल्यास असं जर लक्षात आलं तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। 144ची कलम ही लागू झालेलीच आहे। संचारबंदीचा आदेश हा दुपारी 3 नंतर हा निर्बंध शासनाने कलेक्टर साहेबांनी जे लागू केलेले आहेत त्याप्रमाणे कारवाई करण्यात येते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।